नमस्कार साहेब. आपलं नाव आणि पत्ता सांगा आपल्या दर्शकांना. माझं नाव विजय भास्करराव सरनाईक, राहणार मौजा रोड, तालुका वाशिम, जिल्हा वाशिम. अच्छा. तर सध्या आपण जे आहे उभं आहे हे कांदा या प्लॉटमध्ये. हा साहेब. तर हे कांदा कोणत्या जातीचा आहे? कांदा आहे लाल फुरसुंगी आहे साहेब. लाल फुरसुंगी ह्या जातीचा कांदा आहे, खायचा कांदा. हा. तर या कांद्यामध्ये आपण पूर्ण ऑर्गॅनिकमध्ये आपण हा कांदा तयार केलेला आहे. हा ऑर्गॅनिकमध्ये साहेब. त्याच्यामध्ये कोणतंही आपण केमिकल केमिकल वापरलं नाही. रासायनिक काहीच वापरलेलं नाही साहेब. तर याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून जे औषधं म्हणजे खतापासून तुम्ही वापर केला. हा. तर या औषधीची माहिती पहिले हे सांगा, आपली औषधीची माहिती तुम्हाला कोणी सांगितली होती? साहेब या औषधीची माहिती आम्हाला अमलापूरचे विलासराव देशमुख अच्छा. आमचे जवाई आहेत, अच्छा. त्यांनी आम्हाला माहिती दिली. अच्छा. तर अमरापूरचे जे विलासराव देशमुख सर आहेत त्यांनी तुम्हाला माहिती दिली. त्यांच्यावर तुम्ही 100% विश्वास ठेवून या औषधीचा वापर केला साहेब. बरं. याच्यामध्ये आता तुम्ही सुरुवातीला लागवडीपासून वापर केला, तर याच्यामध्ये आपला खताचा वापर केलेला आहे, ॲग्रिटो खत वापरलं साहेब. तर हे क्षेत्र किती आपलं आहे? क्षेत्र 1 एकर आहे. 2 एकर. आपला खताचा वापर किती केलेला आहे? खताचा वापर आपण एकरी 50 किलो 50 किलो एक बॅग टाकली. एक बॅग टाकली. अच्छा. आणि लागवडीच्या टायमाला आपण याचं जे बेणं तुम्ही रोप तयार केलं तर रोप हे औषधीमध्ये आपलं डुबून लावलेलं आहे. बीज प्रक्रिया केली. हां, म्हणजे आपला ॲस्पिरेट, सॉईल वेलफेअर या दोन्ही औषधीचं हे करून पाण्यावर टाकून ते तुम्ही लागवड केली. त्याचं द्रावण एकत्र करून त्याच्यात भिजवून रोप लावले साहेब. अच्छा, लावून. बरं. तर हे सर्व वापरल्यानंतर याच्यात तुम्हाला काय अनुभव आलेला आहे? ते लावल्यानंतर मरचा प्रमाण कमी आहे. अच्छा. याच्यामध्ये पूर्ण म्हणजे प्रमाणच कमी आहे. प्रमाण दिसतच नाही. दिसत नाही. त्याच्यानंतर कांद्याची साईज पण चांगली आहे. कांदे साईज बी चांगली आहे. अच्छा. तर जे आपले बाकी जे कास्तकार आहेत कांदा पीक घेणारे, तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता? त्यांना सांगू इच्छितो की जैविक वापर आहे. अच्छा. हे औषधी वगैरे वापरून पहा. औषधी वापरून पहा आणि प्रयोग करून पहा विषमुक्त. तर आपण डिवाइन स्पार्क व्हेंचर या कंपनीचे सर्व औषधीचा वापर केलेला आहे. हा साहेब. तर याच्यामध्ये फवारणीमध्ये आपण प्रत्येक म्हणजे वर खतं आपले जे आहेत, वॉटर सोल्युबल खतं जे आहेत, गोग्रो आहेत, 19 त्यानंतर आपले दुसरे फॉस्फर आहेत, हे सर्व याचा वापर केलेला आहे. वापर केलेला आहे साहेब. तर या औषधी वापरल्यापासून तुम्ही समाधानकारक आहात? हो, समाधानकारक आहे. 15 दिवसाला फवारणी केली साहेब त्याची. अच्छा. 15 दिवसाला फवारणी केलेली आहे. अच्छा. तर बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो, कांदाची पात एकदम टाईट आहे, पूर्ण लसलशीत पात आहे. ठीक आहे साहेब. साईज 35 mm वर आहे. हां, कांद्याची साईज पण चांगली झालेली आहे आणि खायला पण कांदा एकदम गोडवा आहे. पातीमध्ये गोडा उतरला आणि खाऱ्या चवीला बी चांगला आहे. अच्छा. आणि उष्मघातसाठी लय बढिया राहणार साहेब. अच्छा. तर तुम्ही ही औषधी वापरल्यापासून समाधानकारक आहात? 100% समाधान साहेब. तर धन्यवाद डिवाइन. हा, जय हिंद.